मंडलिक वर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: गती कारणे संगती सज्जनांची, मती पालटे सुमती दुर्जनाची, रती नायिकेचा पती नष्ट आहे, मनोनी मनातीत होऊन राहे. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थाने एक विशिष्ट प्रकारचा बोध मानवाला केलेला आहे. समर्थ म्हणतात, हे मनुष्या, तुझ्या जीवनाला जर गती मिळावी असे वाटत असेल तर तुला सज्जनांची संगत करणं गरजेचं आहे. सज्जनाच्या संगतीशिवाय जीवनाला गती प्राप्त होत नाही. गती म्हणजे काय? गती या शब्दाचे दोन अर्थ होतात. गती म्हणजे जाणे आणि दुसरा अर्थ गती म्हणजे वेग. वेग या अर्थानं सुद्धा गती हा शब्द व्यवहारात वापरतो. वाहन किती गतीनं चाललेलं आहे, म्हणजे इथं वेग या शब्दानं तो शब्द वापरला जातो या अर्थानं. आणि गती या शब्दाचा खरा अर्थ आहे जाणे. तेव्हा कुठं जायचं आहे मनुष्याला? गती म्हणजे कोणती गती जीवनाला प्राप्त व्हायची आहे? गतीचे सुद्धा प्रकार आहे. ऊर्ध्व गती आहे, अधोगती आहे, दुर्गती आहे, सद्गती आहे. गती नेमकी कोणती? समर्थाने तर गती फक्त गती एकच शब्द वापरला. ऊर्ध्वगती म्हटली नाहीत, अधोगती म्हटली नाहीत, सद्गती म्हटली नाहीत, दुर्गती म्हटली नाहीत. तेव्हा मनुष्याला गती कोणती हवी आहे? जीवन कोणत्या गतीनं गेलं पाहिजे? कुणाला असं वाटतं माणसाचं जीवन अधोगतीला जावं? नाही वाटत. पण माणसाचं जीवन अधोगतीला जात असतं मंडळी. आपण कितीतरी जणांच्या बाबतीत बोलतो की काय त्याची परिस्थिती होती, सगळी अधोगती झाली बघा. म्हणजे काय झालं? होता त्या परिस्थितीमधून खालच्या अवस्थेमध्ये आला, खालच्या परिस्थितीमध्ये आला. त्याला अधोगती म्हणतात. आहे त्याच्यापासून उंचीवर जाणं त्याला ऊर्ध्वगती म्हणतात. वाईट मार्गाकडे जाणं, वाईट रस्त्याने जाणं त्याला दुर्गती म्हणतात. आणि चांगल्या रस्त्याने जाणं, चांगल्या वस्तूकडे जाणं याला सद्गती म्हणतात. तर मनुष्याच्या जीवनाला सद्गतीची आवश्यकता आहे. मनुष्याचं जीवन हे सद्गतीनं गेलं पाहिजे, सद्गतीकडे गेलं पाहिजे. सद्गती कशाला म्हणायचं? तर जीवनामध्ये सद्गती त्याला म्हणतात की सद वस्तूच्या ठिकाणी जाणारा जो मार्ग आहे किंवा जाण्याची जी चाल आहे त्याला सद्गती म्हणतात. जगामध्ये सत काय आहे? तर एक परमात्मा सत आहे, बाकीचं सगळं असत आहे शास्त्राच्या नियमाप्रमाणे. म्हणून सद्गती याचा अर्थच असा आहे की माणसाचं जीवन परमात्म्याकडे गेलं पाहिजे. आपलं जीवन हे सुरुवात परमात्म्यापासून झालेलं आहे, तिथून आपण बाहेर पडलेलो आहे. तेव्हा अंततः आपल्याला जे जायचं आहे ते त्याच्या ठिकाणी जायचं आहे, म्हणून त्याला सद्गती असं म्हणतात. तेव्हा ही सद्गती जर मनुष्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर मनुष्यानं काय केलं पाहिजे? तर समर्थ म्हणतात, गती कारणे संगती सज्जनांची. सज्जनांची संगत केली तरच आपल्याला सद्गती प्राप्त होते. आता मग इतरांच्या संगतीने इतर सगळ्या ज्या गती मगाशी सांगितलेल्या आहेत त्या गतीला आपण जातो, त्यात काय फार अवघड नाही आहे. पण सद्गतीला जाण्याकरता सज्जनांच्या संगतीशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. कारण का? तर त्या गतीनं ते महात्मे गेलेले आहेत, त्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि ते तुम्हा आम्हाला सुद्धा तिथपर्यंत नेऊ शकतात. म्हणून मार्ग कोणाचा धरायचा? तर संतांचा मार्ग धरायचा असं सांगितलेलं आहे. महाभारतामध्ये ज्यावेळेला तो यक्ष प्रश्न हा एक विषय आहे, त्या यक्ष प्रश्नामध्ये युधिष्ठिराला त्या यक्षाने अनेक प्रश्न विचारले होते. त्यामध्ये को पंथः म्हणजे रस्ता कोणता किंवा कशाला रस्ता म्हणायचं हे ज्यावेळेला यक्षाने प्रश्न विचारला त्यावेळेला धर्मराजाने मोठ्या चतुराईने उत्तर दिलं, संत सज्जन ज्या रस्त्याने जातात त्याला रस्ता म्हणावं. कारण का? तर त्यांचा जो रस्ता आहे तो चांगलाच रस्ता असणार आहे. त्या रस्त्याने आंधळ्या मनुष्यानं अमावस्येच्या रात्री डोळे झाकून जरी चाललं तरी तो चांगल्या ठिकाणीच पोहोचणार. काय म्हटलं मी? आंधळ्या मनुष्यानं अमावस्येच्या रात्री डोळे झाकून जरी त्या रस्त्यावर चालला तरी तो चांगल्या ठिकाणी निश्चित पोहोचणार, कारण तो मार्ग संतांचा आहे.
तो रस्ता संत चालतात तो रस्ता आहे. म्हणून तेणेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही, असं निळोबाराय सांगतात. याच भूमिकेतून समर्थही म्हणतात की बाबा रे, तुझ्या जीवनाला सद्गती जर परप्राप्त व्हावे असं वाटत असेल तर गती कारणे संगती सज्जनांची. काय होतं सज्जनांच्या संगतीमध्ये? मती पालटे सुमती दुर्जनाची. समर्थ म्हणतात दुर्जनाची मती पालटते आणि त्याच्या ठिकाणी सुमती निर्माण होते. दुर्जनाची मती कशी असणार, आता हे काय सांगायची गरज आहे का? दुर्जनच मुळात कशाला म्हणतात की ज्याची बुद्धी खराब आहे किंवा बुद्धीमध्ये ज्याच्या वाईट विचार आहेत किंवा जो वाईटच गोष्टी करण्याकरता प्रवृत्त होतो त्याला दुर्जन म्हणतात. मग दुर्जनाची मती पालटे याचा अर्थ काय त्याची मती चांगली असते का? चांगली नसते. तर ती वाईट असणारी बुद्धी या संत सज्जनांच्या संगतीमध्ये जो दुर्जन आला तर त्याची ती बुद्धी सुद्धा पालटते. म्हणून मती पालटे, दुर्जनाची मती पालटे आणि सुमती त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. गौतम बुद्धांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतात की गौतम बुद्ध अरण्यामध्ये फिरत असताना एक असा वाल्मिकी वाल्या कोळ्यासारखा कासा वाटपाड्या एक भिल्ल गाठ पडला. आणि त्याचं वैशिष्ट्य होतं की तो मनुष्याला मारत नव्हता. त्या माणसाला पकडले की त्याची अंगठी तोडायचा, बोट तोडायचा आणि त्याची माळ करून त्याने गळ्यात घातलेली असायची. म्हणून त्याला अंगोली माळ असं म्हणत होते. माणसांच्या बोटांची माळ त्यांनी गळ्यात घातलेली होती. माणसाची बोट तोडायची आणि माळ गळ्यात घालायची. काय त्याचा असणारा शौक होता, त्याचा छंद होता म्हणा. कोणाला कशाचे छंद असतील आणि कोण काय करेल या जगामध्ये हे फार विचित्र आहे, सांगता येत नाही. तेव्हा गौतम बुद्धांना तो भेटला. गौतम बुद्धांनी बघितलं तर ते माणसांच्या बोटाची माळ गळ्यामध्ये होती. त्याला विचारलं, बाबा हे का असं का करतोय? म्हटलं माझा छंद आहे. मला सापडलेलं जे सावज असतं त्याचं सगळं मी लुटमार करून घेतो आणि त्याची अंगठी तोडून माझ्या गळ्यात माळ करून घालतो. समर्थांनी त्याला सांगितलं, ठीक आहे म्हणे, माझं एक काम आहे तुझ्याकडे. काय? त्या झाडाची जरा एक फांदी तोडून आण. म्हटलं ठीक आहे. त्याने त्या झाडाची फांदी तोडली आणि समर्थांनी पुन्हा त्याला गौतम बुद्धांनी त्याला परत सांगितलं की ती फांदी आता परत होती तिथं झाडाला लाव. तो म्हणला, भगवंत हे कसं शक्य आहे? फांदी तुटलेली फांदी पुन्हा झाडाला कशी लागू शकते? तेव्हा त्याला सांगितलं गौतम बुद्धांनी, जर तुला तुटलेली फांदी पुन्हा झाडाला लावता येत नसेल तर ती तोडायचा अधिकार तुला काय आहे? तू तोडलीसच का? म्हणजे तुम्ही सांगितलं, मी सांगितलं म्हणजे याचा अर्थ तुला ती तोडायला पाहिजे का? तुला विचार करायला पाहिजे होता की तुला ती परत झाडाला लाव म्हटलं तर लावता येईल का? तर ती तुटलेली फांदी जशी पुन्हा झाडाला लावू शकत नाही, कुणालाही लावता येत नाही, तसं ज्या मनुष्याची बोट तोडल्यानंतर तो मनुष्य अपंग होईल, तो काही काम करू शकणार नाही, त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल आणि ती बोट पुन्हा तुला तोडलेली लावता येत नसतील तर ती तोडायचा अधिकार तुला काय आहे? जी गोष्ट उद्ध्वस्त करता येते ती चांगली करू शकत नाही पुन्हा आपण, म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला नसतो. हा बोध ज्यावेळेला त्यानं ऐकला त्यावेळेला तो गौतम बुद्धांचा शिष्य झाला. म्हणजे समर्थ म्हणतात मती पालटे. दुर्जन जो असतो त्या दुर्जनाची मती सज्जनांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपोआप पालटते. त्याच्या विचारामध्ये बदल होतो, त्याच्या आचारामध्ये बदल होतो आणि तो एका चांगल्या मार्गावरती आपलं मार्गक्रमण करू शकतो. म्हणून गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. पुढे समर्थ सांगतात की रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊन आहे. समर्थ म्हणतात की मनुष्याचं जीवन अधोगतीला जाण्याकरता ज्या काही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मदन. मदन म्हणजे काम. इथं समर्थाने थोडंसं आजूबाजूनं जाऊन त्याचं नाव सांगितलेलं आहे, प्रत्यक्ष नाव सांगितलेलं नाही. रती नायिकेचा पती असं म्हणलेलं आहे. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये काम या विषयाला किंवा काम या विकाराला देवाचं स्थान दिलेलं आहे. त्याला कामदेव असं म्हणतात, त्याला मदन असं म्हणतात आणि मदनाची पती असणारी तिचं नाव आहे रती.
रती आणि मदन अशी ती जोडी आहे. म्हणून काही वेळेला जुनी माणसं म्हणतात, बघा काय सुंदर रती मदनाची जोडी आहे हो. म्हणजे दोघंही अतिशय सुंदर होते. मदनदेव म्हणजेच कामदेव आणि रती ही फार दोघं सुंदर होते. ती रती आणि त्या रतीचा पती म्हणजे मदन म्हणजेच काम, त्याला कामदेव म्हणा काम म्हणा. तेव्हा असा जो काम हा विकार आहे, संतांनी त्याला विकार म्हणले, काही शास्त्रामध्ये त्याला देव म्हटलेला आहे. म्हटला तर देव आहे, म्हटला तर तो विकार आहे. तुम्ही त्याचा वापर कसा करून घाल त्याच्यावर अवलंबून आहे ते. कोणतीही वस्तू जगामध्ये पूर्णपणे टाकाऊ नाही आहे आणि कोणतीही वस्तू पूर्णपणे जगामध्ये संपूर्ण चांगली आहे असं नाही. त्याचा वापर, त्याचा विनियोग आपण कसा करतो त्याच्यावरती वस्तूचं चांगले वाईटपणा ठरत असतो. तेव्हा हा जो काम आहे, हा काम माणसाच्या दुर्गतीला फार मोठा एक कारणीभूत होणारा एक विकार आहे. कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतील की या विकाराच्या आहारी जाऊन मोठमोठ्यांची फजिती झालेली आहे. एका भारुडामध्ये एकनाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, येडका मदन तो केवळ पंचानन. तो इतका उर्मत्त असणारा तो येडका. येडका म्हणजे माजलेला बोकड. देवाला सोडलेला जो बोकड असतो ना, सगळ्या गावाचं खाऊन माजलेला असतो तो. तर तो त्यानं जर धडक दिली, त्यानं जर टक्कर दिली तर काही सरळ राहत नाही माणसाचं. तर अशा त्या बोकडानं कुणाकुणाला धडक दिली. नाथ महाराजांनी धडक मारली रावणा, केला धडक मारली नारदा, केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारली गदा, घेतला प्राण. धडक मारली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने, तो केवळ पंचानन. या सगळ्या देवदेवतांची उदाहरणं दिलेली आहेत. नारदाला धडक मारली त्या येडक्यानं. आपण परवा एक कथा बघून गेलो नारदांची जीवनातली, की 16,000 स्त्रिया तुला आहेत, त्यातली एक मला दे म्हणून भगवंताकडे गेले. हे कशा करता? तर त्या कामदेवानं ते येडक्यानं धडक मारली त्याला म्हणून. केला रावणाचा चेंदा, रावणाचा सहकुटुंब सहपरिवार चेंदा मेंदा केला. त्या येडक्यानं धडक मारली त्या बोकडानं, पाक चेंदा करून टाकला त्याचा. काय घडलं रावणाच्या बाबतीत? 80,000 सुंदर स्त्रिया असताना सुद्धा वनवासी असणाऱ्या शेतीची अभिलाषा केली आणि त्याचा परिणाम 6 महिन्यात होत्याचं नव्हतं झालं. इंद्रचंद्राशी दरारा लाविला, इंद्राला चंद्राला सगळ्यांना या मदनरूपी येडक्यानं धाक निर्माण करून ठेवला सगळ्यांच्या मनामध्ये. तेव्हा असा असणारा हा मदन म्हणजेच काम, तो महानष्ट आहे म्हणतात समर्थ. रतिनायिकेचा पती नष्ट आहे. तो इतका नष्ट आहे की सगळ्याला अधोगतीला तो नेतो. म्हणून हे मानवा, तू काय कर, मनोनी मनातीत होऊन राहे. मनातीत याचा अर्थ मनाच्या वृत्तीच्या पलीकडे जाऊन राहा. मनात या प्रकारच्या वृत्ती, प्रक्षोभक वृत्ती, मनाला त्या ठिकाणी विभ्रमित करणाऱ्या ज्या वृत्ती आहेत, त्या वृत्तीपासून बाजूला जा आणि शांत वृत्तीमध्ये, चांगल्या वृत्तीमध्ये, सत्संगतीमध्ये तू जर राहशील तर समर्थ म्हणतात निश्चितपणानं या जीवनामध्ये सद्गती तुला प्राप्त होईल. आणि त्या सद्गती करता एकच उपाय कर की सज्जनांची संगत कर. अशा प्रकारचा बोध समर्थांनी मंडळी या श्लोकामध्ये केलेला आहे. तेव्हा असं असणाऱ्या या श्लोकाचं आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.